सर्वेभ्य नमो नमः। माझे नाव शिंदे अमोल साहेबराव घरणीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर। साधारणतः या लातूर नगरीमध्ये 2007 सालापासून म्हणजे जवळपास 18-19 वर्षापासून आम्ही या लातूर नगरीमध्ये शारदा संस्कृत क्लासेस या नावे क्लासेस चालवतो आणि आमच्या क्लासेसमधला प्रत्येक विद्यार्थी हा आउट ऑफ पर्यंत संस्कृत विषयामध्ये गुण मिळवावेत, एक सुसंस्कारिक बनावत या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील असतो आणि आमचे हे प्रामाणिक प्रयत्न आणि आमच्या क्लासमधील हा प्रत्येक आलेला विद्यार्थी हा आपल्या वर्गामध्ये आणि शाळेमध्ये क्रमांक 1 वर राहत असतो, याचा आम्हाला सर्वस्वी खूप मोठा अभिमान आहे। आणि त्याचबरोबर जे सुज्ञ जागरूक पालक आहेत आणि त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्याकडे त्यांचे विद्यार्थी पाठवले होते, मुलं असतील मुली असतील, आणि त्यांना आम्ही त्यांच्या शाळेमध्ये वर्गात क्रमांक 1 वर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता सध्या मार्च 2025चा सुद्धा सुंदरपैकी निकाल लागलेला आहे। तर या रिझल्टच्या बाबतीमध्ये जर म्हटलं, अतिशय सुंदरपैकी विद्यार्थ्यांनी मार्क्स मिळवलेले आहेत। आम्हाला याचा सर्वस्वी अभिमान आहे आणि आम्हाला स्वतःला सौभाग्यवान आम्ही समजतो की असे हे सुसंस्कारिक विद्यार्थी आमच्याकडे येतात आणि संस्कृत विषयामध्ये चांगले मार्क्स मिळवून आपल्या आईवडिलांचं, आमच्यासारख्या गुरुजनांचं आणि आपल्या शाळेतील गुरुवर्यांचं सुद्धा नाव लौकिक करत असतात। सर्वस्वी खरंच अभिमान आहे त्या गोष्टीचा। तर हे जे नवीन आता शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे जून 2025, तर एकंदरीत जे हे नवीन शैक्षणिक वर्ष आहे त्या वर्षामध्ये जे विद्यार्थी संस्कृत हा विषय शिकणार आहेत, शिकत आहेत, त्यांचं शारदा संस्कृत क्लासेस परिवाराच्या वतीनं मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। सध्याचं युग हे स्पर्धेचं युग म्हणून ओळखलं जातं आणि या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपल्याला ज्ञानवंत, गुणवंत, चारित्र्य संपन्न, सुसंस्कारिक असणं अत्यंत आवश्यक आहे। ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आपला पाल्य संस्कृत विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवून आपलं नाव लौकिक करावं असं वाटत असेल आणि वर्गामध्ये शाळेत क्रमांक 1 वर यावं असं वाटत असेल तर आम्ही शारदा संस्कृत क्लासेसच्या माध्यमानं तुम्ही ठरवलेलं ते स्वप्न आम्ही पूर्णत्वास नेण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत। आम्ही येणाऱ्या रविवारी म्हणजे 22 जून रोजी एक 20 गुणांची संस्कृत टॅलेंट सर्च आणि स्कॉलरशिप परीक्षा आम्ही आयोजित केलेली आहे। जे विद्यार्थी खरंच गुणवान असतात, गुणवंत असतात, ज्ञानवंत असतात, अशा विद्यार्थ्यांना कमीत कमी फीसमध्ये आम्ही त्यांना वर्षभर संस्कृत विषय शिकवण्याचं स्वप्न मनाशी बाळगलेलं आहे। तर या येणाऱ्या रविवारी 22 जूनला जर आपण 20 गुणाचा आमच्या ट्युशनचा पेपर दिला आणि त्या पेपरमध्ये जर आपल्याला 20 पैकी 20 गुण मिळाले तर आपल्याला 70% स्कॉलरशिप मिळणार आहे। म्हणजेच आपल्याला फक्त 3000 रुपयामध्ये पूर्ण वर्षभर शिकता येणार आहे। 19 मार्क मिळाले तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त 4000 रुपये फीस वर्षभराची भरावयाची आहे। उद्देश काय आहे तर जे खरंच ज्ञानवंत विद्यार्थी आहेत, आमच्यासारख्यांच्या मार्गदर्शनामुळं त्यांना जर आउट ऑफ पर्यंत मार्क्स मिळायला लागले तर खरंच आम्हाला स्वतःला सौभाग्यवान समजू, हा उद्देश आहे। त्याचबरोबर रविवारचा 22 जूनचा वेळ असणार आहे सकाळी 8 ते 9, त्याचबरोबर 10 ते 11 आणि दुपारी 2 ते 3, त्याचबरोबर 4 ते 5 या 4 बॅचेसपैकी कुठल्याही एका बॅचेसला 20 मार्काचा पेपर द्यायला आपण येणं आवश्यक आहे आणि पूर्व नोंदणी आवश्यक आहे। फोन नंबरवर आपण करू शकता 98 220 95 760। आणि इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक फीस आमच्याकडे जरी 8000 असली तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांना आम्ही 6000 रुपये फीस घेणार आहोत। याचं कारण म्हणजे त्यांचा संस्कृतच्या दृष्टिकोनातून इयत्ता 8वीच्या वर्गापासूनच पाया परिपूर्ण झाला पाहिजे आणि ते संस्कृत विषयामध्ये ज्ञानवंत होणं, गुणवंत होणं अत्यंत आवश्यक आहे या दृष्टिकोनातून। आणि ही जी आपल्याला 20% ते 70% आम्ही सूट देणार आहोत त्यांच्या मार्क्सनुसार, तर म्हणजेच इयत्ता 9वी आणि 10वीची वार्षिक फीस त्यांना फक्त 3000, 4000, 5000, 6000, 7000, 8000पर्यंत आपल्याला भरावयाची आहे। तसं रेग्युलर विचार केला तर 8वीची फीस 8000, 9वीची 9 आणि 10वीची 10000 आहे।
पण आम्ही हे एवढं मोठ्या प्रमाणामध्ये कन्सेशन देतो. आणि त्याचबरोबर जे कोणी खरंच पालक गरीब कुटुंबातील असतील, आपल्या लेकराला शिकवण्याचं त्यांचं मोठं स्वप्न असेल, पण आर्थिक अडचणीमुळं ते जर शिकवू शकत नसतील, तर निश्चितपणे आम्ही त्या विद्यार्थ्यांना आणखी विशेष सवलत देणार आहोत. तसंच आमच्याकडे दर महिनासुद्धा फीस भरण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. प्रोजेक्टरच्या माध्यमाने, नोट्सच्या माध्यमाने, त्याचबरोबर पाठांतर असेल, बेसिक व्याकरण असेल आणि साप्ताहिक परीक्षा असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या शाळांमध्ये होणाऱ्या गटचाचणी परीक्षा, सत्र परीक्षा यांचे क्वेश्चन पेपरसुद्धा आम्ही विद्यार्थ्यांकडनं खूप चांगल्या प्रकारे सोडवून घेतो आणि परिपूर्ण बनवतो. एखादा विद्यार्थी सलग आमच्याकडे 3 वर्ष राहिला तर त्या विद्यार्थ्याला संस्कृत विषयात बोर्ड परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळणारच. आणि जर मिळाले नाहीत तर त्याला 97, 98-99 मिळाले हरकत नाही, पण 97 किंवा त्यापेक्षा प्रत्येक एका कमी गुणाला आम्ही त्या विद्यार्थ्याला 1000 रुपये परत देऊ. कारण तो विद्यार्थी सलग 3 वर्ष आमच्याकडे राहून जर 100 पैकी 100 मार्क नाही मिळवला आणि 90च मार्क मिळवला, तर त्याला आम्ही 97 पेक्षा प्रत्येक एका कमी गुणाला 1000 रुपये या दृष्टिकोनातून जवळपास 7000 रुपये आम्ही त्या विद्यार्थ्याला परत देणार आहोत. पण अद्यापर्यंत आम्हाला अशी गरज पडली नाही. का? कारण आम्ही आमच्या पद्धतीनं खूप प्रामाणिकपणे जास्तीत जास्त वेळ देऊन विद्यार्थ्यांकडनं तयारी करून घेत असतो. आणि त्याचबरोबर प्रत्येक शाळेतील आमच्या क्लासेसला प्रवेश घेणाऱ्या 8वी असो, 9वी असो, 10वी असो, 5-5 विद्यार्थ्यांना, पहिल्या 5-5 विद्यार्थ्यांना आम्ही 2000 रुपये सवलत ठेवलेली आहे. याचं कारण आम्हाला विश्वास आहे की आमच्याकडला आलेला विद्यार्थी हा त्याच्या वर्गात शाळेत क्रमांक 1 वरच राहणार आहे. मग आपल्याकडले हे जे 5-5 विद्यार्थी जे आहेत ते निश्चितपणे जरी आम्ही फीस कमी घेत असलो, त्यांच्याकडनं सवलत देत असलो, तरीसुद्धा ते वर्गामध्ये शाळेत क्रमांक 1 वर राहणार आहेत. ही 100% गॅरंटी आम्हाला आहे. आणि आमच्या गुरुजनांचा, आमच्या महागुरूचा आणि आमच्या सत्कार्याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे. आणि जे पालक आपल्या पाल्याला संस्कृत विषयाच्या बाबतीमध्ये परिपूर्ण घडवू इच्छितात, त्यांनी निश्चितपणे आमच्याशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. हा माझा मोबाईल नंबर वगैरे आहे, आपण पाहू शकता. आणि यूट्यूबवर शारदा संस्कृत क्लासेस हे चॅनल आपण पहा. त्याच्यावर तुम्हाला संस्कृतच्या संदर्भात आमची अध्यापनाची पद्धत कशी आहे, कशा पद्धतीनं आम्ही शिकवतो, हेही आपल्याला लक्षात येऊ शकेल. ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही माध्यमांनासुद्धा आम्ही ट्यूशन क्लासेस चालवतो. स्टेट बोर्ड असेल, CBSE बोर्ड असेल, 11वी असेल, 12वी असेल, त्याचबरोबर BMSचे विद्यार्थी असतील किंवा जे नवीन संस्कृत अध्यापक बनू इच्छितात, अशांसाठी सुद्धा आम्ही मार्गदर्शनाचं काम करतो कमी शुल्क घेऊन. आणि त्याचबरोबर जे शाळा कॉलेजेसमध्ये शिकवणारे शिक्षक आहेत, त्यांना सुद्धा जर मार्गदर्शनाची गरज वाटली, तसं अद्यापर्यंत आमच्या हातून एक 10 ते 12 शिक्षक लोकसुद्धा शिकलेले आहेत. ट्यूशन क्लासेस चालवणारे सुद्धा सध्या आहेत, जे की आमच्या माध्यमानं शिकलेले आहेत. याचा अभिमान वाटतो. हा गर्व नाही आहे, पण आपल्यामुळं कुणाचं तरी चांगलं होत असेल, आपल्यापेक्षा पुढे जात असतील, तर खरंच ते माझं मी स्वतः सौभाग्य समजतो. धन्यवाद.